नमस्कार. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दल बोलताना व्हीएसआर कंपनीमध्ये त्यांचे विमान असेल आणि राजकीय नेत्यांची इन्व्हेस्टमेंट व्हीएसआर मध्ये आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. मी कालच संजय राऊत यांना सांगितलं होतं की त्यांनी या प्रकरणामध्ये माफी मागितली पाहिजे, परंतु संजय राऊत यांनी या प्रकरणामध्ये दिलगिरी व्यक्त केली नाही, माफी मागितली नाही. त्यामुळे उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांना मी कायदेशीर नोटीस पाठवत आहे. संजय राऊत यांनी येत्या 7 दिवसामध्ये देवेंद्रजींची जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा या प्रकरणामध्ये संजय राऊत यांना कायदेशीर बाबीला सामोरं जावं लागेल. ज्या पद्धतीनं दादा भुसे यांच्याबद्दल अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं, मग कोर्टामध्ये जाऊन नाक घासून माफी मागितली. किरीटजी सोमय्या यांच्याबद्दल अशाच पद्धतीनं वक्तव्य केलं, नंतर कोर्टामध्ये जाऊन माफी मागितली. आता देवेंद्रजींबद्दल जे तुम्ही वक्तव्य केल्याबद्दल त्याबद्दल देखील तुम्हाला माफी मागावी लागेल. संजय राऊत सातत्यानं खोटे बिनबुडाचे आरोप करतात. आता होळी जवळ आली आहे आणि होळीच्या पार्श्वभूमीवर नशा करून कदाचित काल संजय राऊत यांना जास्त नशा झाली असेल, म्हणून नशेबाजीमध्ये संजय राऊत यांनी आरोप केले असेल. कदाचित होळीनंतर संजय राऊत यांची नशा उतरेल आणि त्यांना या प्रकरणामध्ये माफी मागावी लागेल. संजय राऊत यांनी देवेंद्रजींची माफी मागितली नाही तर आम्ही या प्रकरणामध्ये पुढे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. संजय राऊत यांना माझ्या वकिलांमार्फत मी नोटीस पाठवलेली आहे. संजय राऊतांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे. याआधी देखील सातत्यानं खोटं बोलण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. त्यामुळं संजय राऊत यांना काही कोटीचा दावा मी टाकणार नाही, कारण काही कोटी संजय राऊतांना मागितले तर पत्राचाळीच्या घोटाळ्यातले पैसे द्यायला संजय राऊतांकडे आहेत. कोविडमध्ये केलेल्या घोटाळ्याचे पैसे द्यायला संजय राऊतांकडे आहे. त्यामुळे मी त्यांना माफी मागण्याबद्दल ही नोटीस पाठवत आहे. सध्या जे युद्ध चालू आहे त्यावर संजय राऊत यांनी भाष्य करताना असं सांगितलं की मोदींमध्ये हे शांत करायची क्षमता आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. मग आपलं परराष्ट्र धोरण नेमकं काय करत आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व काय आहे हे 140 कोटी जनतेनं बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातंय. आपल्या देशामध्ये राहायचं, भारताचं मीठ खायचं आणि गुणगान मात्र परदेशातल्या लोकांचं करायचं, हे संजय राऊत यांचं धोरण झालेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान करायचा म्हणजे 140 कोटी जनतेचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातोय. जी काही युद्धाची स्थिती आहे त्याबद्दल आपले परराष्ट्र मंत्री आणि देशाची व्यवस्था पूर्ण त्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि या प्रकरणामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसायची गरज नाही. संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतायत, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान होईल अशा पद्धतीची भाषा वापरतायत. हा अपमान फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नाही तर 140 कोटी भारतीयांचा अपमान करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत सुरू आहे. या देशामध्ये राहायचं, भारत भूमीमध्ये राहायचं आणि गुणगान मात्र परदेशी लोकांचे करायचे, हा संजय राऊतांचा धंदा झालाय. आणि अशा पद्धतीनं युद्धाच्या काळामध्ये नेमकं भारताने काय भूमिका घ्यावी याबद्दल विचार करायला केंद्रीय पातळीवर नेते बसलेले आहेत, केंद्रीय पातळीवर अधिकारी बसलेले आहेत. संजय राऊत तुम्ही याच्यामध्ये नाक खुपसू नका. आपली देशाची मान शर्मेनं खाली जाईल अशा पद्धतीची विधानं, अशा पद्धतीची वक्तव्य तुम्ही करू नका. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सक्षम आणि समर्थपणे पुढे जातोय ते बघा. देशामध्ये युद्ध सुरू असलेल्या पट्ट्यामध्ये अनेक भारतीय पर्यटक त्याचबरोबर भारतीय अडकून पडलेले आहेत. त्यांना देशामध्ये परत आणण्यासाठी उपाययोजना तातडीने करायला हव्यात असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दलची ॲडवायझरी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये जे कोणी आखाती देशामध्ये आपले भारतीय नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हटवण्याचं काम यंत्रणांकडे केलं जाईल.
त्याबद्दल संजय राऊतांनी चिंता करू नये. संजय राऊत आपल्या पक्षामध्ये आपली काय अवस्था आहे त्याचा जास्त विचार करा. तुम्हाच्या उभाटा गटामध्ये तुम्हाला कोणी विचारत नाहीत. अधूनमधून काँग्रेसची प्रवक्तेगिरी करणं, अधूनमधून शरद पवारांची प्रवक्तेगिरी करणं हा तुमचा धंदा आहे. आखाती देशामध्ये जे युद्धजन्य स्थिती आली आहे तिथे काही भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यांना सुरक्षितपणे भारतामध्ये आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. त्याबद्दल संजय राऊतांनी चिंता करण्याचं काही कारण नाही. संजय राऊत आपल्या पक्षामध्ये काय अवस्था आहे त्याचा विचार करा. देशाची चिंता करण्याची जबाबदारी 140 कोटी जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिलेली आहे आणि देशाची चिंता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि NDAचं सरकार सक्षम आहे. त्याचसोबत संजय राऊत असं देखील म्हणतात की भारत आणि अमेरिकेमध्ये जो ट्रेड डील झाली आहे त्यामुळे भारत हा अमेरिकेचा गुलाम झाला. भारत अमेरिकेचा गुलाम झाला नाही. भारत आणि अमेरिकेच्या करारामध्ये जो काही निर्णय झाला त्याच्यामुळं आपल्यावरचं टॅरिफ कमी झालंय. राहिली भाषा गुलामीची ती संजय राऊत हे राहुल गांधींचे गुलाम झालेले आहेत. संजय राऊत हे सोनिया गांधींचे गुलाम झालेले आहेत आणि संजय राऊत काँग्रेसचे दलाल झालेले आहेत. त्यामुळे गुलामगिरीची भाषा करण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. गुलाम जे स्वतः आहेत त्यांनी इतरांबद्दल आरोप करू नये. ज्या पद्धतीनं संजय राऊतांकडनं काँग्रेसची दलाली करण्याचं काम केलं जातंय, ज्या पद्धतीनं राहुल गांधींची गुलामी करण्याचं काम संजय राऊतांकडनं सुरू आहे, त्यामुळं भारत आणि अमेरिका कराराबद्दल संजय राऊतांनी न बोललेलं बरं. उलट भारत आणि अमेरिकेचा जो करार झाला त्याच्यामुळं आपल्यावरचं टॅरिफ कमी झालंय आणि आपल्या दोन्ही देशाचे संबंध हे बळकट झालेत, मजबूत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगभरामध्ये भारताचं नाव अभिमानानं घेतलं जातं. भारताचा झेंडा गौरवानं फडकवला जातो. हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळंच संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळेला देशातल्या जनतेनं पंतप्रधान म्हणून निवडून दिले. संजय राऊत आपली लायकी काय आहे? आपल्याला राज्यसभेला मागच्या दारामधून जावं लागतं, याचा विचार करा. त्यासोबत यांच्या पुतळ्याचा जो वाद चालू आहे त्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टीका केली. ते असं देखील म्हणतात की जे नवीन संसद भवन आहे हे गुजरातमधल्या एका लग्नाच्या मंडपासारखं वाटतं, हॉलसारखं. संजय राऊतांना इंग्रजांचा एवढा पुळका आलाय की इंग्रजांच्या सगळ्या वास्तू जिवंत ठेवल्या पाहिजे. गुलामगिरीचं सगळं लक्षण जिवंत ठेवलं पाहिजे. गुलामगिरीच्या खुणा हटवल्या की संजय राऊतांचा तिळपापड होतो. कारण संजय राऊतांना गुलामगिरी करण्याची, चाकरी करण्याची सवय लागलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गुलामगिरीच्या सगळ्या खुणा पुसण्याचं काम सुरू आहे. भारत हा स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीच्या खुणा बाजूला सारून भारताचा स्वाभिमान आणि भारताचा अभिमान टिकवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपामध्ये केला जातोय. सेंट्रल व्हिस्टा बांधून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु संजय राऊतांना ते बघवत नाही, कारण तिथं सेंट्रल व्हिस्टामध्ये हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या काही गोष्टी आहेत आणि संजय राऊतांना जेव्हापासून काँग्रेसची चाकरी करायला लागलेत त्यामुळं हिंदुत्वाच्या प्रतीकाबद्दल त्यांना अभिमान वाटत नाही, त्यांना त्याबद्दल लाज वाटते. त्यामुळं ते सेंट्रल व्हिस्टाला लग्नाचा मंडप म्हणतील, आणखी कशाला अजून काहीतरी म्हणतील. संजय राऊत तुम्हाला लग्नाचा मंडप आठवत असेल तर तुम्ही त्याबद्दल आपल्या सेंट्रल व्हिस्टासारख्या मोठ्या वास्तूचा अपमान करतायत की जिथं लोक बसतात, ते लोकशाहीचं मंदिर असतं. अशा पद्धतीनं आपल्या वास्तूंचा अपमान करण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत आणि ज्या गुलामगिरीच्या खुणा आहेत त्या गुलामगिरीच्या खुणांचा अभिमान मात्र संजय राऊतांना सातत्यानं असतो. हे चाकरी करण्याचं आणि गुलामगिरीचं लक्षण संजय राऊत यांच्या वक्तव्यातून दिसतं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल काढला आणि त्यामध्ये घातपाताच्या अनुषंगाने जे काही मुद्दे रोहित पवारांनी उपस्थित केले होते तसं कुठल्याही मुद्द्यावर अनुसरून भाष्य करण्यात आलेलं नाहीये. हा अपघात ही मानवी चूक कमी दृश्यमानता आणि त्या विमानतळावरती असं
हा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये विस्तृतपणे CBI मार्फत देखील चौकशी होणार आहे, CID मार्फत चौकशी सुरू आहे. त्या दिवशी CIDने स्पष्टपणे सांगितलं की हा अपघात आहे, या माध्यमातून देखील चौकशी सुरू आहे. हा घातपात होता का, या अँगलने देखील चौकशी सुरू आहे. आणि हा निष्काळजीपणा होता का, या तिन्ही अँगलनी चौकशी करण्याचं काम CIDच्या मार्फत केलं जातो. यातला एक प्राथमिक अहवाल आता आलेला आहे. याशिवाय येणाऱ्या काळामध्ये CBI देखील या प्रकरणाची चौकशी करणार आहे. CIDच्या मार्फत ऑलरेडी चौकशी करते. आंतरराष्ट्रीय पातळीच्या काही संस्था देखील या प्रकरणाचा तपास करतायत, चौकशी करतात. त्यामुळं आपण पूर्ण चौकशी होईपर्यंत याची वाट बघितली पाहिजे. आताच निष्कर्ष काढून स्टंटबाजी करणं हे थांबवलं पाहिजे, एवढंच मला रोहित पवारांना सांगायचंय. नागपूर येथील एका कंपनीला भीषण स्फोट झालेला, यामध्ये 15 जण मृत्यूमुखी पडले तर 11 जण जखमी झाले. नाही, या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः लक्ष घालतील. कशा पद्धतीनं तिथे मदत कार्य पोहोचलं पाहिजे, तातडीचं मदत कार्य करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून देखील केले जाईल. आणि यापुढे अशी घटना घडणार नाही यासाठी राज्य सरकारकडनं खबरदारीचे उपाय देखील घेतले जातील. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम करायचे, आमची बूथ रचना असेल, वेगवेगळे आगामी कार्यक्रम असतील, भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशिक्षण अभियान देखील कार्यकर्त्यांचं सुरू आहे, त्या सगळ्यांचा आढावा माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी घेतलाय. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.